मावशी अशी करू नको. मावशी करू नको. गाडीला सायलेंट मोडवर कशी टाकू, केवढी करते ही. मावशी मावशी करू नको. नाही राहू शकत इथे. गॅरी मस्त झोपला असेल ऑरेंजच्या मांडीवर डोकं ठेवून. असतं रे यार, सिरियसली. का रे का करताय हे सगळं? काही नाही, आपली घरातली कामं करण्यात काही कमी पण आहे का? आम्ही आहो ना, तुला का ऑफिसला नाही जायचं का? नाही जायचंय, पण तेवढंच बाबा घरातल्या कामांमध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन. काय तर त्याचं काय आहे आई, मी आलो आणि राहायलाच लागलो ग. मग इथलंच राहतोय, इथेच खातोय, म्हणजे मला जरा अपराध्यासारखं वाटतं का. बरं अपराध्यासारखं वाटतंय तू. हे घर तुझंही आहे ना. तसं नाही, म्हणजे अशी छोटी मोठी कामं केली तर माझा हातभार लागेल, तेवढंच माझ्या मनातलं ओझं कमी होईल, थोडं गिल्ट कमी होईल ना, म्हणून करतो. मग थांबा आता का बरं? अरे हे हे का करतायस आता गुरु? हा, अगं पोयांसाठी कांदा नको का? आई बाई दे, मी चिरते, दे का बरं. तू दे, तू चहा घे बरं मस्तपैकी, मी मस्त बारीक कांदा चिरून देतो. ओके. का करत आहेस तू गुरु? का तुझ्या डोक्यामध्ये आहे का? राधिका पाय बरं कसा करून आला तो. तू घे बरं सुरा, पा बरं कशी हालत करून टाकली त्याने स्वतःची. मी सांगितलं नाहीये त्यांना, त्यांचं ते करताय. हा न ग, पण डोळ्यातून पाणी आलं का नाही त्या पा. त्यांना ते स्वतःच जबाबदार आहेत. आई, मी काय म्हणतो, मी छान गरम दूध करून आणलं अथर्वचं, त्याचं झालं का बघ ना जरा. हा, गरम गरम दूध आहे, आणि तूही घे चहा. राधिका चहा घे ना, गार होतोय. कांदा एवढंच बारीक चिरू ना. तिखट आहे कांदा. या कांद्यापेक्षाही मी जास्त तिखट आहे. तेव्हा ही असली नाटकं मला सांगू नका. राधिका, आज मी रडतोय, पण नाही तुला रडवलं ना तर नावाचा कुरुनात सुभेदार नाही. हॅलो, कोण आहे? गरम गरम पानी से नहाना, केड्या तो तेव्हापासून आताच आहेस. उसमें थोड़ा सा ठंडा पानी नहीं मिला. केड्या बाहेर ये यार प्लीज. ऐक ना सिरियसली मला खूप लेट होतोय, प्लीज बाहेर ये. मी पोचले लेट, ती मला लेट मार्क देणार आणि मग खुन्नच खाते माझ्यावरती. राधिका तुला माहितीये, प्लीज बाहेर ये. केड्या कसला आरडाओरडा चाललाय? बघ ना मावशी, इतका वेळ लागतो का ग? त्याला वेळ लागेल, कारण तो वार लावून आंघोळ करतो. कधी मंडे आंघोळ करतो, कधी फ्रायडे आंघोळ करतो, कधी कधी करतच नाही. हुशे त्याबाबत गाड्या. तू का रोज आंघोळ करत नाहीस? माझी मर्जी. सिरियसली प्लीज रोज आंघोळ करत जा प्लीज. त्याने काय होईल? म्हणजे लवकर बाहेर येशील. एक मिनिट, तुला जर लवकर आंघोळ करायची असेल ना तर सकाळी लवकर उठायचं, लवकर पाणी भरायचं आणि मग लवकर आंघोळ करायची, आणि 2 बादल्या पाणी भर म्हणजे मलाही कर.
तसंही अर्ध्या तासाने आता पाणी जाणारच आहे. गॉड, यार, तुला सांगत का नाही मला हे काहीच? मावशी मावशी नाही प्लीज, मावशी माझा टर्न होता यार, मी नंबर लावला होता यार. ए, शनाया ती नाही बोलणार आता. का? ती आंघोळीला गेली की अर्धा तास बोलत नसते. याच का दोघं? मला केक सॉल्व करायचं होते यार. आता मी ड्रायर कधी करू, स्ट्रेटन कधी करू, मेकअप करायला पण वेळ आहे आता माझ्याकडे. तू एक काम कर, तू आज पारोशीत जा ऑफिसला. तेच पारोशी पारोशी म्हणजे आंघोळ न करता यार. नाही, अजिबात नाही. मग एक काम कर, खाली जा, दुकानातून 2 बाटल्या पाण्याच्या घेऊन ये आणि कावळ्याची आंघोळ कर. कावळ्याला कुठून आंघोळ घालू? कावळ्याला नसते आंघोळ घालायची. कावळ्याची आंघोळ म्हणजे क्रोबा. यार घाणेरडा. मला आधीच लेट होतोय. गॅरीला तर रिझनच मिळेल मला पिकअप न करण्याचं. मावशी 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 बाहेर या प्लीज यार, दारुगड प्लीज. मावशी बोल ना माझ्याशी प्लीज. गुरु ये बरं, आवरलं का? हा चल. हा घे, डब्बा घे. आई अगं डबा कशाला उगीच, मी बाहेर खाईन ना काहीतरी. बाहेर खाल्ल्यावरती तब्येत बिघडते ना. घे, डेमसाची भाजी केली, 3 पोळ्या केल्या, बस घे. 3 पोळ्या? खरं तर अजून 2 पोळ्या मिळाल्या तर शनायाचं पण जेवण यातच होईल ना. आई ऐक ना, ते काय आहे आजकाल स्ट्रेसमुळे ना मी जरा ओव्हर ईट करतो. म्हणजे फार नाही पण भूक जास्त लागते. तर अजून 2 पोळ्या देऊ शकशील का? देऊ शकशील का विचारते रे परक्यासारखं. देते, भाजी देते. बरं आलीच. बाबा बघितलं ना, पिझ्झा बर्गर खाणारी माणसं आजकाल पोळी भाजी खायला लागली. काय करणार सुनबाई, परिस्थितीनुसार माणसाला बदलावं लागतं. तशी पण ना आपल्या विदर्भात एक म्हण आहे. कोणती? पहिले खाल्ले हाडं कुडं, आता बसले देवा पुढं. अगं भाजी पोळीच काय, काही दिवसांनी फोडणीचा भात आणि फोडणीच्या पोळ्याही खायला लागतील. खरंय. बरं बाबा, मी निघते. हा हा, अरे हो जाता ना नानाजींना सांग, जरा वेळानं मी येतो म्हणा, मग बाळाला भेटायला जाऊ. बरं. हॅलो दादा, हा गाडी काढा, मी 5 मिनिटात खाली येते. बाबा येते. हा सावकाश बेटा. हे बरं आहे, ही जाणार शॉफर ड्रिव्हन कारने आणि मी बोंबलत बस किंवा रिक्षाने. मेरे घर आई एक नन्ही परी. नानाजी, हा ये राजकीय बघ, आमच्या राजकन्याचं पाळणं बघ. वा एकदम बढिया. थँक्यू आत्याबाई. तुला भारी वाटतंय का? हा, एकदम श्रीमंत बेटावर असल्यासारखं वाटतंय. हो, नातवंड घरात येणं म्हणजे आजी आजोबांसाठी श्रीमंत झाल्यासारखंच असतं. हो, आणि आता काय, बाळाची आत्या पण मोठी झाली. कर्तबगार तर होतीच, पण आता मोठी उद्योजका झाली. बाळामुळे आपलं प्रमोशन झालंय. मी आजोबा आणि तू आत्या. हो ना. नानाजी, मला इतका आनंद झाला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं का समीराला मुलगी झाली म्हणून. जीवात जीव आला तेव्हा. हो, आणि नेमका मी इथं नव्हतो त्यावेळेला. काही हरकत नाही, आता त्याची कसर भरून काढा. मग आता सेवेचे हजर आहे आजोबा. मोठी पोस्ट मिळाली मला आजोबाची. हो, नातीचे लाड करा की. किती छान दिवस असतात ना. आता पुढची 1.5-2 वर्ष तरी काही विचारू नका. मस्त नातवंडाबरोबर खेळायचं, बोबडे बोल बोलायचे, घोडा घोडा करायचं. मुलं लहान असतात ना तोपर्यंत कौतुक असतं. ती मोठी झाली की नुसती आठवण. अगदी खरंय. आणि हेच अनुभवायचं असतं ग. असं म्हणतात, यांचे कपडे नातवंडाच्या पायधुळीनं मागतात तोच खरा भाग्यवान. खरंय तुमचं. बरं नानाजी, मला आता ऑफिसला निघायचंय. हॉस्पिटलमध्ये जाताना बाबांनाही सांगा, ते पण येणार आहेत तुमच्या बरोबर. हो हो हो, चालेल, सांगतो त्यांना. हा. महाजनीला पण घेऊन जातो नातीला बघायला. हो. येऊ. ये ये येते.
किती नंबर येते बस? यही 90. गावाला जाते. रिक्षा रिक्षा रिक्षा. किती वेळ आहे बस यायला? माहित नाही तुला. रिक्षा 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 रिक्षा. मला बोलवतंय. गाडी माझ्यासाठी थांबली. जाऊ दे, चला लिफ्ट तरी मिळेल. राधिका राधिका मॅडम, तुम्ही? लिफ्ट हवी आहे का? नाही नको मॅडम, मी जातो रिक्षाने किंवा बसने जाईन मी. तुम्हाला यायचं असेल माझ्या बरोबर तर येऊ शकता. ऑफिसलाच जाते मी. नाही मॅडम, जातो ना मी. बघा, पण काय 5-5 किलोच्या मसाल्याच्या पिशव्या घेऊन मी पब्लिक ट्रान्सपोर्टने गेले म्हणून मला माहिती आहे काय दुःख असतं ते. तुम्हाला वाटत असेल तर येऊ शकता माझ्या बरोबर. नाही येतो मी बसने किंवा रिक्षाने. पण तुम्ही एवढं विचारलं, मला लिफ्ट ऑफर केलीत त्याबद्दल थँक्यू. म्हणजे मला आवडलं असतं, पण येतो मी. आय विल मॅनेज. ॲज यू विश. फक्त ऑफिसमध्ये वेळेत या, नाहीतर त्याचे परिणाम काय होतील ते तुम्हाला माहिती आहे ना. चला. एक मिनिट. आओ तुम्ही. एक सेकंड क्यों नाही जाणं तुम्ही. हॅलो. अरे चढूही देत नाही. मॅनर्स नाही. रिक्षा रिक्षा. हॅलो. अरे तुम्ही लाईन लावा ना. तुम्ही असं कसं घुसून माझा टिफिन. हो हॅलो. अरे हॅलो. याला काय अरे काय बघून चालवतं की नाही. लॅपटॉपचं. हा भैया भैया रुको. लॅपटॉपचे तुकडे झाले असतील. यार वाट लागली. थँक गॉड रिक्षा तरी मिळाली. दादा जरा गाणं बदला प्लीज. प्लीज जरा गाणं बदला प्लीज. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चल के जाना है. हे पण जरा बदला. सॉरी मी तुम्हाला हे करतोय, पण जरा प्लीज गाणं बदला ना. ना बीवी ना बच्चा ना बाप बड़ा ना मैया. गॅरी गॅरी. अरे गॅरी थांब ना. गॅरी. दादा ते जरा बंदच करा ना. आवाज खूप आवाज. बंद करा. बंद करो. थँक्यू. हा वेळा आहे का मग का पिकअप करेल म्हणाला होता. ताई ताई पुस्तक घ्या ना. अरे नकोय मला पुस्तकं. हो घ्या ना. हो घ्या ना. यावरच आमचं पोट घ्या ना. अरे किती कमवतोस तू हे विकून. अगं 2 वडापाव खाली बस झालं. अजून काय हवं. अरे तू तेवढं तरी कमवतोस. मला तेवढंही नाही मिळत. प्लीज. अगं घे ना. नकोय मला. एकदा तरी एकदा. मला नकोय का प्लीज.
ऑफिसला कशी जाऊ आता? हा, एवढं तरी कमवतो मी पण काहीतरी केलं पाहिजे पैसे कमवायला. आता बसने जायला तरी पैसे आहेत का माझ्याकडे? ऑफिसमध्ये जाऊन बघतेच या. जेनी सांग, काय म्हणणं आहे सगळ्यांचं? मॅम एव्हरीथिंग इज ओके. इनफॅक्ट न्यू स्टाफ खूप एन्थुझियास्टिक झालाय आणि सुट्टीच्या दिवशी पण काम करायला तयार आहेत सगळे. ग्रेट. इट्स ऑल बिकॉज ऑफ यू. असं काही नाहीये मॅम. मॅम ऍक्च्युली मी त्या सगळ्यांच्या गप्पा ऐकल्या. ती सिद्धी आहे ना, ती सगळ्यांना सांगत होती की राधिका मॅमकडे बघून खूप छान वाटतं आणि त्यांच्याकडे बघून असा विश्वास येतो की आपण काहीही ठरवलं ना तर आपण करू शकतो. आणि ती दुसरी आहे ना रश्मी, ती सांगत होती सगळ्यांना की कुठलीही बाई म्हणजे सिम्पल हाऊसवाईफ सुद्धा ऑफिस ओपन करू शकते, बिझनेस सुरू करू शकते. गुड मॅम, सगळ्यांसाठी तुम्ही खूप इन्स्पिरेशन आहात, प्रेरणा आहात. जेनी, यावरनं आठवलं, आपण असं ठरवलं होतं की नवऱ्यानं टाकलेल्या आणि ज्यांना रोजगाराची गरज आहे अशा बायकांसाठी काहीतरी करायचं. आपल्या जुन्या ऑफिसमध्ये पण स्टाफची गरज आहे ना? येस मॅम. मग आपण अशा बायकांना रोजगार देऊ शकतो की? वाटल्यास आपण त्यांची वर्गवारी करूया, शिकलेल्या न शिकलेल्या. मॅम इट्स अ फॅन्टॅस्टिक आयडिया. मॅम या कामासाठी मला थोडं एक्स्ट्रा वर्क करायला लागलं तरी मी करेन. ग्रेट. मग मी तुला या कामात गृहीत धरते. हा, ऑफकोर्स मॅम. असं कर, तू लवकरात लवकर एक जाहिरात बनवून घे, ती पेपरमध्ये दे आणि इंटरव्ह्यूची तयारी कर. ओके मॅम. मॅम मी असं करते, गुरु सर आले ना की त्यांच्याबरोबर एकदा बसते आणि डिस्कस करते, म्हणजे त्यांच्या डोक्यात काही नवीन कॉन्सेप्ट असतील ऍडसाठी तर बघते. चालेल, पण फक्त ते आज लवकर येणार नाहीत असं वाटतंय. का मॅम? बसनी येत आहेत ना. काय हालत झाली सरांची. आपल्या कर्माची फळ आहे, दुसरं काय. मॅम तुम्ही मिसअंडरस्टँड नका हो, पण मला गुरु सरांकडे बघून वाईट वाटतं. म्हणजे ही वॉज माय बॉस ऍट सम पॉइंट ऑफ टाइम. त्यांची एक शान होती ऑफिसमध्ये, एक रिस्पेक्ट होता मॅम. आता नाहीये. सगळं गमावून बसलेत ते. जेनी, मला काय फार चांगलं नाही वाटत, वाईटच वाटत. ती येते कधी कधी. कुठून दुर्बुद्धी झाली यांना कुणास ठाऊक. मॅडम गरमागरम चहा तुम्हाला. थँक्यू. मॅडम तुम्हाला असं साहेबांच्या खुर्चीत बसलेलं पाहून ना जाम भारी वाटतं बा. काल ते काय काय नाही, काल साहेब बराच वेळ काम करत बसले होते. म्हणजे तुम्ही सगळे गेल्यानंतरही थोड्या वेळानं ते कॅबिन मध्ये आले आणि खुर्चीत बसले आणि एकटेशीच काहीतरी बडबड करत होते.